आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मैत्रिणींनो कटोरी कशा पद्धतीने वाढवतात ते मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही इथं बघू शकता कटोरी जी आहे कट करून घेतलेली आहे मैत्रिणींनो। आता मी हे कटोरी तुम्हाला वाढवून दाखवत आहे। ज्यावेळेस आपण ब्लाउज कट करतो त्यावेळेस कटोरीचा ब्लाउज कट करतो त्यावेळेस आपल्याला कटोरी वाढवायची असते। आता हे कटोरी मी तुम्हाला वाढवून दाखवत आहे मैत्रिणींनो। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशा पद्धतीने कार्ड पेपर घेतलेला आहे। कार्ड पेपरवर मी तुम्हाला कटोरी वाढवून दाखवत आहे। अशा पद्धतीने कटोरी घेतलेली आहे। ते कटोरी अशी आपल्याला सरळपणे ठेवायची आहे, अशी उलटी व्यवस्थितपणे एकदम सरळ ठेवायची आहे। आपल्याला कटोरी वाकडी ठेवायची नाही। कधी पण तुम्ही ब्लाउज कट करा, अस्तर कट करा, पेपर कट करा, कटोरी व्यवस्थितपणेच ठेवायची आहे आपल्याला। आणि इथं जशास तसं आपण कटोरीला डार्क करून घेऊयात। व्यवस्थितपणे कटोरी ठेवायची आहे, कटोरी वाकडी ठेवायची नाही। अशा पद्धतीने मी कटोरी व्यवस्थितपणे ठेवून डार्क करून घेत आहे। जशास तसं कटोरी इथं उमटून घेत आहे। तुम्ही व्हिडिओ पहा। आता हे जे कटोरी आहे ते साईडला काढूयात, कारण ह्या कटोरीचं काम नाही आहे। आता कटोरी मी साईडला काढून ठेवत आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे माप कशा पद्धतीने घ्यायचे। खूप सिंपल आणि खूप सोपी पद्धत आहे। तुम्ही एकदा बघा, तुम्हाला नक्की जमेल। आणि अशा पद्धतीने तुम्ही कटोरी नेहमी कट करा, म्हणजे नेहमी वाढवा। आता इंची टेप घेऊयात। इंची टेपने कडेने तुम्ही इथं बघू शकता 1 इंचवर मार्किंग करून घ्यायची आहे। कोपऱ्यामध्ये 1 इंचवर मार्किंग करून घ्यायची। त्याच्यानंतर समोरच्या साईडने पण 1 इंचवर मार्किंग करून घ्यायची, 1 इंचवर। आणि गळ्याच्या साईडने अर्धा इंचवर मार्किंग करून घ्यायची आहे। गळ्याच्या साईडने अर्धा इंचवर, फक्त अर्धा इंचवर गळ्याच्या साईडने मार्किंग करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने खालच्या साईडने 1 इंचवर मार्किंग करून घेतलेली आहे। समोरच्या साईडने 1 इंचवर मार्किंग करून घेतली आहे। गळ्याच्या साईडने फक्त अर्धा इंचवर मार्किंग करून घेतलेली आहे। आता जे मार्किंग करून घेतलेली आहे ते आपण इथं डार्क करून घेऊयात। अशा पद्धतीने तुम्ही इथं पहा, अशा पद्धतीने। आता इंची टेप घेऊयात। इंची टेपने आपण ते जे मार्किंग करून घेतलेली आहे 1 इंचवर, तिथून सरळ इंची टेप पकडायची आहे। 3 इंचवर मार्किंग करून घ्यायची आहे, व्यवस्थितपणे ठेवायचं आहे। 3 इंचवर मार्किंग करून घ्यायची। तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। तुम्ही पहा, 3 इंचवर मी इथं मार्किंग करून घेतलेली आहे, अशा पद्धतीने। आता मी व्यवस्थितपणे डार्क करून घेत आहे, अशा पद्धतीने। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे, तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने। आता मी कटोरीला आकार देऊन घेत आहे, अशा पद्धतीने। 28 साईज ब्लाऊजची कटोरी आहे। 28 साईजचा ब्लाऊज आहे, त्याची मी तुम्हाला कटोरी वाढवून दाखवत आहे। आता इथं कटोरी जी आहे वाढवून दाखवलेली आहे। इकडच्या साईडने आपण 3 इंचवर मार्किंग करून घेतलेली आहे, कारण आपल्याला टक्स टाकण्यासाठी कपडा लागतो। त्यामुळे ज्यावेळेस आपण टक्स टाकतो त्यावेळेस इकडचा कपडा कमी होतो आणि कटोरी एकदम व्यवस्थित बसते। आता मी तुम्हाला कटोरी कट करून दाखवत आहे। सिंपल आणि सोपी पद्धत आहे कटोरी वाढवण्याची। अशा पद्धतीने मी इथं कटोरी कट करून दाखवत आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मी तुम्हाला कटोरी कट करून दाखवत आहे। सिंपल आणि सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो। तुम्ही एकदा बघाल तर तुम्हाला नक्की जमेल। 28 साईजचा ब्लाऊज आहे, त्या ब्लाऊजची कटोरी मी तुम्हाला कट करून दाखवलेली आहे, स्टेप बाय स्टेप। अशा पद्धतीने तुम्ही इथं बघा, कटोरी किती व्यवस्थितपणे, कटोरीचा गोल आकार आलेला पाहिजे। तुम्ही कोणती पण कटोरी कट करा, कोणती पण कटोरी वाढवा, कटोरीचा आकार गोल आला पाहिजे। टक्स टाकल्यानंतर ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसतो।
आणि कटोरी जास्त होत नाही किंवा कमी पडत नाही। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा। तुम्ही इथं बघू शकता 28 साईजची कटोरी आहे। 28 साईजचा ब्लाऊज आहे। त्या ब्लाऊजची मी कटोरी तुम्हाला वाढून दाखवलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा।